हॅलो एव्हरीवन, माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज बेबी सॅलड तयार करूया। त्यासाठी मी 1 कप तूर डाळ, 1 कप मूग डाळ, 1 कप मसूर डाळ, 1 कप चना डाळ, 1 कप हिरवा मूग डाळ, 1 कप उडद डाळ आणि त्याचसोबत 1 कप तांदूळ घेतले आहे। त्यांना चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि ओव्हरनाईट सुकत ठेवले होते। सकाळी बघा तुम्ही अशा प्रकारे सुकलेल्या आहेत माझ्या सगळ्या डाळी मस्तपैकी। त्याचसोबत थोडे काजू, थोडे बदाम, 1 चमच अजवाईन, 1 चमच जिरं घेतलेलं आहे। त्यांना चांगलं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे, काजू, बदाम, जिरं, अजवाईन यांना। आणि त्याचसोबत जे रात्रभर भिजवलेले आपल्या मिक्स डाळी आणि तांदूळ होते त्यांनाही चांगलं ड्राय रोस्ट करून घ्यायचं, जोपर्यंत त्यांचा चांगला सुगंध येत नाही तोपर्यंत। चांगलं मी मिक्सर ग्राइंडरमध्ये त्याची फाईन पावडर करून घेतली। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फाईन पावडर करून घ्यायचे आणि तुम्ही तुमच्या बेबीसाठी बनवा। खूप हेल्दी आणि खूप छान सॅलड बनतो, हा बेबीलाही खूप आवडतो। चला तर माझा तर बेबी सॅलड तयार झाला आहे, तुम्ही ट्राय करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।